25,000 रुपये, फक्त 25,000 रुपये, फक्त 35,000 रुपये. 10,000 चाललेली गाडी आहे, पण फायनल करून 57 ला. 25,000 तुम्हाला ही पल्सर मिळणार आहे. पुढची 35 आणि त्या पुढची 40,000 मिळून हे तुम्हाला देऊन टाकू 40,000 रुपये नावावर. 45,000 रुपये फक्त. 21 ची गाडी 51,000 रुपये. MH12 MH14 MH12 नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहे खराडीमध्ये. आणि खराडीमध्ये कुठे आलो का, मी आलेलो आहे मित्रांनो एस बाईक केअरमध्ये. मित्रांनो, जबरदस्त बाईकचा सेल लागलेला आहे. 25,000पासून मित्रांनो इथे तुम्हाला बाईक मिळणार आहेत. बराच मोठा मित्रांनो स्टॉक आलेला आहे आणि एकदम बजेट प्राईसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे साजिद सर, जे की एस बाईक केअरचे ओनर. सर, कसे आहात? बस सर, एकदम बढिया, एकदम. तुम्ही सांगा सर. मी असं ऐकले 2025चा सेल लागला तुमच्याकडे. 2025 मध्ये आपण लावला ना, एकदम रिजनेबल बाईक आणल्यात गाड्या एकदम. कितीपासून सुरुवात आहे? 25,000 पासून. काय बोलतो? 25,000पासून? हो. तर मित्रांनो, चेक करा, 25,000पासून तुम्हाला बाईक मिळणार. सर, कुठल्या कुठल्या बाईक असतील सांगा. दाखवतो मी. 2012 मॉडेल वेगो 25,000 रुपये. एकच नंबर. चेक करा मित्रांनो. 2014 मॉडेल वेगो 37,000 कडक. 2012 मॉडेल मेस्ट्रो फक्त 25,000 रुपये. ॲक्टिवाची काय प्राइस आहे? 2010 मॉडेल ॲक्टिवा फक्त 35,000 रुपये. एकच नंबर. चेक करा. 35,000 कंडिशनला गाडी आहे. नाव जबरदस्त, एक नंबर गाडी आहे. चेक करा. फायरिंग वगैरे पण ऐका तुम्ही. तर एकदम बजेट प्राइसमध्ये मित्रांनो तुम्हाला ही ॲक्टिवा गाडी मिळणार. सर, किती चाललेली असेल साधारण? काय चालन काय असेल 30,000 च्या आसपास चालली असेल अंदाजे. 20-30,000 किलोमीटर चालते गाडी आहे. येस, चालणारच. गाडी कंडिशनला आहे. हे पेंट वगैरे आम्ही करून घेतले. जुनी गाडी असल्यामुळे स्क्रॅच असतात. येस, त्यामुळे आम्ही पेंट केले म्हणून गाडी तुमच्या खाली दिसते. नक्कीच. 2010 आहे. तुम्हाला नेम ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळं आम्ही करून देणार. नेक्स्ट कमी बजेटचा स्टॉक आहे आपल्याकडे इथं. ओके. अजून कमी बजेटचे आहे, पण सर्व्हिसिंग बाकी त्यांच्या गाड्यांचे, तर सर्व्हिसिंग करायचे. ओके. तर त्या बाईक पण इथं आहेत. 2-3 दिवसामध्ये ते आपण सर्व्हिसिंग करून एकदम चकाचक स्टॉकमध्ये अवेलेबल होऊन जातील. पुढे जाऊया. आता बघा, 2022 ची ॲक्टिवा 6G आपल्याकडे. ओके. ब्लू कलरमध्ये असणार. चेक करा. हे आपण 75 कोड करतोय. कमी समोर आल्यावर कमी जास्त होईल. 2022 1 हँड फर्स्ट ओनर गाडी. गाडी कंडिशनला फक्त 10,000 किलोमीटर चाललेली गाडी. 2019 ची 5G आहे. आपण 60,000 कोड करतोय. समोर आल्यावर 1-2,000 मागं करू. आणि सर, तुमच्या इथे जेवढ्या बाईक्स आहेत ते सर्व MH12 MH14 MH12 ओके. 2016 ची ॲक्टिवा आहे. 3G मॉडेल. गाडी कंडिशनला आहे. आपण 50 कोड करतोय. समोर आल्यावर मागं होईल. गाडीचं फुल कंडिशन आहे गाडी. इथे नेम ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळा इन्क्लूड असतो आपल्याकडे. गाडी कुठलीही गाडी घ्या, आम्ही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही, एक्स्ट्रा कमिशन घेत नाही. एक्स्ट्रा इन्शुरन्स किंवा नेम ट्रान्सफरच्या नावाखाली आम्ही पैसे घेत नाही. जे प्राईस सांगितली त्याचं सगळं इन्क्लूड असतं. आणि सर, लोन सुविधा मिळेल का? हो. 2016च्या पुढची गाडी असली तर तुम्हाला IDFC बँकेकडून आपण लोन पण प्रोव्हाइड केला जाईल. फक्त डॉक्युमेंट पुरेतले पाहिजे. पुण्यातले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. लोन सुविधा तुम्हाला गाडींवरती उपलब्ध होऊन जाईल. 2019 5G आहे. ओके. गाडी फुल कंडिशन 1 हँड गाडी आहे. ही आपण फायनल करून 60 ला देऊन टाकू तुम्हाला नावावर करून. अजून सेम मॉडेल, सेम कंडिशन 2019 ची. हे पण 60,000 रुपये बोलतोय आपण. चालेल. 2021 ची ॲक्टिवा 6G आहे. हे 75 बोलतोय. कमी जास्त समोर आल्यावर होईल. स्पेशल एडिशन गाडी आहे. 2021 6G. 2018 ची 5G आहे. हे पण 60,000 कोट करतोय आपण. गाडी कंडिशनला आहे. 1 हँड फर्स्ट ओनर आहे. परत 2022-23 ची ज्युपिटर आहे. फक्त आणि फक्त 72,000 देऊन टाकून नावावर करून. 2022-23 ची गाडी आहे. 1 हँड फर्स्ट ओनर गाडी आहे. रनिंग बघायला गेलं फक्त 10,000 चाललेली गाडी आहे. पण लोन पण करायचं असलं फक्त 20,000 डाऊन पेमेंट करून घेऊन या, गाडी घेऊन जा. फक्त 20,000 डाऊन पेमेंट, बाकीचं लोन करून मिळेल. डॉक्युमेंट पुण्यातले पाहिजे, सिव्हिल चांगला पाहिजे, लोन होईल 100%. 2019 ची गाडी आहे ज्युपिटर. ह्याच्यावर आपण प्राईस टाकले 65,000 रुपये, पण कमी करून तुम्हाला 60,000 देऊन टाकू नावावर करून. नेम ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळं इन्क्लूड असतं. आता 2019 ची एक्सेस आहे. हे पण देऊन टाकू 65,000 रुपयाला. 2019 ची हे पण आहे. हे पण देऊन टाकू 60,000 रुपयाला. 2017 ची आहे. हे फक्त 50,000 रुपयाला देऊन टाकू. 3 बाईक्स उपलब्ध आहेत या. आणि 2 सिल्वरमध्ये, 1 ब्लूमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पुढे मित्रांनो आलेली आहे 2017 ची स्क्युअर लाईट मध्ये गाडी आहे वेस्पा. फक्त आणि फक्त 45,000 रुपये देऊन टाकू नावावर करून. 45,000 तुम्हाला मिळणार आहे. ब्लॅक कलर मध्ये असणार आहे. चेक करा. पुढे 2019 ची आहे. 18-19 ची गाडी आहे. हे पण तुम्हाला देऊन टाकू 62,000 रुपये एनटॉप नावावर करून. 2019 ची डिओ आहे. हे पण तुम्हाला देऊन टाकू फायनल करून 57 ला. 60,000 प्राईस आहे. 57 नावावर करून टाकू. 2021 ची ज्युपिटर आहे. हे तुम्हाला देऊन टाकू फायनल करून 70,000 रुपयाला. कमी जास्त होईल थोडाफार. पुढे जाऊ. आता गिअरवाल्या बाईक्सकडे आपण चेक करा. सर्वात पहिले 2017 ची एव्हेंजर आहे. फक्त आणि फक्त 55,000 रुपये. एकच नंबर. चेक करा. 55,000 तुम्हाला ही क्रुझर बाईक मिळणार आहे. 220 असणार आहे. 2019 ची आहे. 62,000 रुपये. ओके. 62,000 मध्ये. पुढची 2016 ची आहे.
51,000 रुपये. ओके, मधून 16ची एव्हेंजर आहे आपल्याकडे. चेक करा मित्रांनो. 60,000 बोलतोय आपण. गाडी कंडिशनला आहे, क्रूज गाडी आहे 220. ओके, 60 बोलतोय. समोर आल्यावर थोडाफार मागवलं करून देऊ. 2018ची हॉर्नेट आहे, 65,000 बोलतोय. समोर आल्यावर थोडाफार मागवलं करून देऊ. 17ची हॉर्नेट आहे, 60,000 बोलतोय. करून देऊ याच्यावर डिस्काउंट पण. चेक करा. 2 गाड्या मित्रांनो असणार आहेत, दोन्ही पण सेम कलरमध्ये आहेत. पुढे अजून 2018ची अपाची आहे 160. गाडी गुड कंडिशन, 1 हँड फर्स्ट ओनर. आपण 68 कोट करतोय. ओके, हे तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल. पुढे 2013ची आहे, 38,000 बोलतोय आपण. 35 करून टाकू. क्या बात आहे. चेक करा. मीटर गाडी कंडिशनला आहे, 1 हँड आहे, गुड कंडिशन. 2013-14 मॉडेल आहे. 2010-11ची पल्सर आहे, दोघी टायर नवीन आहे. गाडी 1 हँड फर्स्ट ओनर आहे, फुल कंडिशनला गाडी आहे. येस, फक्त आणि फक्त देऊन टाकू तुम्हाला 25,000 रुपयाला. क्या बात आहे मित्रांनो. चेक करा. 25,000 तुम्हाला ही पल्सर मिळणार आहे. हॅलो, कडक ज्यांना कोणाला पल्सर वगैरे घ्यायची असेल मित्रांनो, गाडी स्टॉकमध्ये इथे आलेली आहे, पाहू शकता. जबरदस्त बजेट कमी आहे, पल्सर गाडी घ्यायची, गाडी इथे उपलब्ध आहे. पुढे एस बाईक केअरमध्ये 2013ची पल्सर आहे, 35,000 मागतोय आपण. कमी जास्त करू समोर आल्यावर. 2014ची पल्सर आहे, 40,000 रुपये आपण प्राईस ठेवले, पण समोर आल्यावर कमी जास्त करून टाकू. हे तुम्हाला नेम ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळं इन्क्लूड राहणार आहे. चेक करा. 3 पल्सर गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत. पहिली तुम्हाला 25,000, पुढची 35 आणि त्या पुढची 40,000 मिळून जाईल. 2015 मॉडेलची बजाज सिटी 100. ओके, 40,000 आपण मागतोय. समोर आल्यावर 1-2,000 मागवलं करून देऊ. नक्कीच. पुढे ब्लॅक कलर 17ची प्लॅटिना आहे, आपण 51,000 मागतोय. समोर आल्यावर मागवलं करून देऊ. 17ची युनिकॉर्न आहे, 70,000 आपण कोट करतोय. तुम्हाला 1-2,000 मागवलं होईल समोर आल्यावर. 11ची FZ आहे, हे तुम्हाला देऊन टाकू 40,000 रुपयाला नावावर. 17ची FZ आहे वर्जन 2, गाडी फुल कंडिशनला आहे. फक्त आणि फक्त 65,000 रुपयाला देऊन टाकू. चेक करा. 65,000 तुम्हालाही मिळणार आहे. पॅशन एक्सप्रो आहे. ओके, 40,000 देऊन टाकू नावावर करून. 40,000 पॅशन एक्सप्रो तुम्हाला मिळणार आहे. 16ची शाईन आहे, 55,000 रुपये देऊन टाकू नावावर करून. 55,000 शाईन गाडी तुम्हाला मिळते. 18ची SP शाईन आहे. ओके, 60,000 देऊन टाकू नावावर करून. कडक. 21ची बजाज सिटी 100 आहे, 21ची बजाज सिटी 100 आहे. फक्त आणि फक्त 40,000 रुपये, 45,000 रुपये देऊन टाकू. चेक करा. ॲव्हरेज वगैरेसाठी एकदम भन्नाट गाडी आहे मित्रांनो, स्टॉकमध्ये आलेली आहे. बजेट प्राईसमध्ये तुम्हाला 45,000 रुपये फक्त. 21ची गाडी 2021ची ती पण तुम्हाला मिळणार. चेक करा. अशी वॉकिंग करून आला तर किंमत किती आहे आणि चॅनलचा रेफरन्स दिला तर तुम्हाला एकदम बजेट डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही गाडी. आपला व्हिडिओ बघून आलात, प्राईसचा मी 55,000 लावले, पण डिस्काउंट तुम्हाला व्हिडिओ बघून आल्यावर देऊन टाकू. नक्कीच. 2022ची बर्मेन आहे. ओके, गाडी कंडिशनला आहे, 1 हँड फर्स्ट ओनर आहे. फक्त आणि फक्त 75,000 देऊन टाकू. ओके, तर चेक करा मित्रांनो. 75,000 तुम्हाला ही मिळणार आहे. 22ची बर्मेन. ओके, 2022ची गाडी असणार आहे. चेक करा. जबरदस्त. समजा एखाद्याला त्याची जुनी बाईक सेल करायची आणि इथून दुसरी कुठली घ्यायची असेल तर कशी कसं करू ना, एक्सचेंज पण करून देऊ. त्याची जुनी गाडी असली आपण घेऊ, फक्त पेपर क्लिअर पाहिजे, टायटल क्लिअर पाहिजे, त्यांची गाडी घेऊन आपण परत दुसरी गाडी त्यांना देऊ शकतो. ज्यांची काय असेल व्हॅल्युएशन मायनस प्लस होईल. तर एक्सचेंज ऑफर पण मित्रांनो एक्सचेंज पण आहे मिळणार. सर पेपर ट्रान्सफर वगैरे सर्व काही करून देणार? पेपर ट्रान्सफर आपण जास्तीत जास्त 30 दिवसात कस्टमरच्या घरी RC येऊन जाते. ओके, 15 ते 20 दिवसात आपण प्रोसिजर करून टाकतो नावावर करायची. आणि सर लोनचं कसं असेल? लोनचं सिव्हिल चांगलं असेल ना तर डॉक्युमेंट पुण्यातले असते तर लोन एका 10 मिनिटात लोन करून देतो आपण IDFC बँकेकडनं. फक्त 2016च्या पुढची गाडी मॉडेल पाहिजे. 16ची पुढची गाडी घेतली ना तर कमीत कमी 20,000 डाऊन पेमेंट भरून बाकीचं लोन होऊ शकतं. डॉक्युमेंट पुण्यातलेच लागणार? डॉक्युमेंट पुण्यातले लागतील. तर पुण्यातले असेल तर मित्रांनो झटपट तुमचं लोन पण होऊन जाईल आणि इथली कुठलीही बाईक तुम्ही लोनवरती मित्रांनो घेऊ शकता. 2016च्या पुढची कुठलीही बाईक असेल तुम्हाला एस बाईक केअरमध्ये मित्रांनो लोनवरती मिळणार आहे. बऱ्याच बाईक आलेल्या आहेत. 2025चा मित्रांनो जबरदस्त असा सेल लागलेला आहे. 25,000पासून मित्रांनो इथे बाईक चालू होते, पाहू शकता. आणि बऱ्याच गाड्या स्टॉकमध्ये आल्या आहेत. प्लस ज्यांचं कोणाचं स्वप्न असेल पल्सर गाडी घ्यायचं तर ही एक अवेलेबल आहे. 25,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार. जास्त दिवस गाडी राहत नाही. येस. हां, गाड्याचा आपण व्हिडिओमध्ये आज टाकतोय समजा 25,000 रुपये आपण सांगितलेले, पण 25ला आम्ही देणार 100%. 25 गाडी ही आहे प्राईस, पण त्यात नेम ट्रान्सफर वगैरे आम्हीच करू. 25मध्येच पण 25 इतर नाही की 25ची गाडी देतोय ते नेम ट्रान्सफरचे वेगळे पैसे घेतो. त्यात काय तसं काही भाग नसतं. जे आम्ही प्राईस बोललेलो त्यातच नेम ट्रान्सफर इन्शुरन्सचे पैसे असतात. फक्त एवढं प्रॉब्लेम आहे की गाडी जास्त दिवस राहते आपल्याकडे. करेक्ट. 10 दिवस 5 दिवस जे काय असेल, कस्टमर आला गाडी घेऊन जातात. परत कस्टमर नंतर फोन करतात की शेवट ते गाडी राहत नाही जास्त दिवस. तुम्ही व्हिडिओची डेट बघायची, व्हिडिओ कधी टाकले तर 10 दिवसाच्या आत हे व्हिडिओ असतं, गाड्या असतात. 10-15 दिवसानंतर दुसरा स्टॉक येतो. मग
नक्कीच. तर मित्रांनो जसा व्हिडिओ पडेल तसं व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाईक तुम्हाला मिळून जाईल. तर बाईक मित्रांनो जास्त दिवस अशा ऑफरवाल्या बाईक स्टॉकमध्ये राहत नाहीत. हार्डली 4 ते 5 दिवस स्टॉकमध्ये असतात. लगेच कोण ना कोणतरी येऊनच जातं. हां, कमी पैशाच्या गाड्या असल्या जास्त दिवस राहत नाही. तर नक्की एकदा मित्रांनो एस बाईक केअरला व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा. आपला ॲड्रेस आहे खराडी बायपास दुर्गा माता मंदिर, हॉटेल रेडिसनच्या पुढं, रिलायन्स मॉलच्या पुढं मेन रोडला दुकान आहे आपलं. तुम्ही एस बाईक केअर गुगलला सर्च केला तरी आपल्याला लोकेशन मिळेल. नक्की एस बाईक केअर गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, कुठं पण सर्च करा. नक्कीच. तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहे, त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला फोन विसरू फक्त नका. सकाळी 10 ते 8 पर्यंत चालू असतं. दुकानाचा मोबाईल नंबर आहे, मोबाईल दुकानात राहतं. लवकर फोन केला तर फोन उचलला जाणार नाही. कस्टमर म्हणतात आम्ही फोन केला होता, पण फोन 10 नंतरच करायचं आणि 8च्या आधीच करायचं. नक्कीच. 8 नंतर दुकान आम्ही बंद करतो. मग ते मोबाईल काउंटरलाच असतो. बरोबर. पण ते एवढं रिस्कूल असतं तर ते सगळ्याला रिप्लाय देता येत नाही खरं म्हणजे. आणि जो ऑफिस टाईम दिलेला आहे त्या टाईममध्येच कॉल करा जेणेकरून तुमचा कॉल जो आहे तो रिसीव्ह केला जाईल. तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.